नमस्कार. देवगिरी रेडिओच्या सर्व सुजाण श्रोतृवर्गाला नमस्कार. आजच्या या विशेष मुलाखत सत्रात मी डॉक्टर श्रीराम श्रीकांत पत्की आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं सत्र विशेष आहे कारण ते आपल्या मनात आपल्याबद्दलचीच महत्ता वाढवणारं आहे. मंडळी, पाणी हे जीवन, अन्न वस्त्र निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आणि आजच्या आधुनिक जगामध्ये अखंडित वीज पुरवठा आणि सुलभ रस्त्यांची सुविधा या बाबीही त्यात वृद्धिंगत झाल्या आहेत. अर्थात निसर्ग शक्तीशिवाय यापैकी कोणत्याही बाबीची पूर्तता होणं शक्य नाही. या निसर्गानेच एका सर्वोत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती केली आहे आणि ही निर्मिती म्हणजे माणूस. देश, भाषा, प्रांत, संस्कृती यांच्या रेषांनी आपण विभागले गेलो असलो तरीही निसर्ग निर्मित मानवी शरीर रचना आणि त्याची उत्पत्ती ही सार्वत्रिक सर्वमान्य आहे. शास्त्रज्ञांनी या निसर्गाच्या विभ्रमांचा अभ्यास केला आणि त्यातून मानवी जीवनाला समृद्ध करणारे शोधही लावले. निसर्ग आपल्याला क्षणोक्षणी देतच राहतो. अनंत हस्ते कमलावराने, देता घेशील किती दो कराने, अशी आपली अवस्था होऊन जाते. परंतु आपण आपल्याकडून या मानवजातीला काही देऊ शकतो का? आजच्या आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर काही रिटर्न गिफ्ट आहे का की जे आपण सहजपणे देऊ शकतो? त्यातून आत्मिक समाधानही अनुभवू शकतो, बंधुत्वाची संकल्पना विकसित करू शकतो, एवढंच नव्हे तर समाजाचं आणि या निसर्गाचं ऋणही फेडू शकतो. आहे असं एक रिटर्न गिफ्ट नक्कीच आहे आणि ते रिटर्न गिफ्ट म्हणजे रक्त. आज 14 जून 2026 जागतिक रक्तदाता दिन. कार्ल लँडस्टेनर या ऑस्ट्रियन संशोधकाने मानवातील रक्तगटांचा शोध लावला. एबीओ आणि RH प्रणालीची संकल्पना विकसित केली. वर्ष 1930 मध्ये या महान शास्त्रज्ञाला शरीरक्रिया विज्ञान आणि वैद्यकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आजचा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक विज्ञानाच्या संसाधनांचा आणि कार्यप्रणालीचा आधार घेत आज जगभरात अनेक रक्तपेढी ब्लड बँक्स विकसित झाल्या आहेत. आपल्या या मराठवाड्याच्या संतांच्या भूमीत जिथे भक्तिभावनेचा आणि बंधुत्वाचा उद्घोष घडतो तेथील पहिली रक्तपेढी होण्याचा मान आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढीस जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि त्याचा एक अविभाज्य भाग असणारी दत्ताजी भाले रक्तपेढी ही आपल्या मराठवाड्याच्या भूमीच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. 6 सप्टेंबर 1993 रोजी या रक्तपेढीची स्थापना झाली. आधुनिकता, सचोटी, विज्ञाननिष्ठा, प्रामाणिक कार्यपद्धती आणि आदर्श मूल्यांची जपणूक करत या रक्तपेढीने वाटचाल केली आहे. NABH मानांकन लाभलेली आणि नॅट टेस्टेड असणारी पंचक्रोशीतील सर्व जणांच्या विश्वासाला पात्र ठरलेली अशी ही दत्ताजी भाले रक्तपेढी. या रक्तपेढीच्या पायाभरणीपासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत गेली 30-35 वर्ष रक्तपेढीसाठी अविरत कार्य करणाऱ्या, त्याचे मुख्य संचालक पद सांभाळणाऱ्या आणि आज रक्तपेढीच्या पालकत्व आणि मार्गदर्शकत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या, रक्तपेढीच्या वृद्धिंगत वाटचालीसाठी सातत्याने प्रयत्नरत असणाऱ्या, संवेदनशील हृदयाच्या, कर्तव्यनिष्ठ मनाच्या आणि स्नेहार्द्र ममत्व बोलीच्या आदरणीय डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम आजच्या या मुलाखत सत्रात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आदरणीय डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम यांचे मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, विषय रक्तदानाचा आहे आणि तुमचा यातील एक प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता आम्हाला या विषयातील सगळी माहिती तुमच्याकडनं संक्षिप्त स्वरूपात ऐकायला नक्की आवडेल. आपण सुरुवात करूया एका प्रश्नापासून. रक्तदान म्हणजे नक्की काय, त्याची प्रक्रिया काय आणि त्याचे परिणाम काय? रक्तदान खरं म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या म्हणलं तर रक्त संकलन म्हणूया आपण, पण आपण त्याला रक्त संकलन असा शब्द नाही वापरत, कारण हे कुणाचंही आपण त्यांच्या मनाविरुद्ध घेत नाहीये. त्या माणसांनी किंवा त्या व्यक्तींनी निस्वार्थपणे स्वेच्छेने ते दान केलेलं आहे म्हणून शब्द अतिशय त्याला चपखल वापरलेला आहे की रक्तदान. प्रत्यक्षात काय होतं तर रक्त केंद्रातला एकूण कर्मचारी वर्ग, तंत्रज्ञ हे त्याचं संकलन करतात आणि त्याच्यासाठीचे काही निकष असतात. ते सगळे निकष पाहून ते संकलन करतात. मग ती प्रक्रिया काय असते तर त्याच्यासाठीचे काही निकष आपण ठरवलेले आहेत की जे शास्त्रीय दृष्ट्या आहेत आणि नंतर मग स्वाभाविकपणे त्याला आपण कायद्याचं रेग्युलेशनमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक त्या व्यक्तीचं वय, वजन, हिमोग्लोबिनचं प्रमाण, अन्य काही आजार या सगळ्यांचा लेखाजोखा लक्षात आल्यानंतर आपण प्रत्यक्षात रक्तदान स्वीकारतो. ही त्याची प्रक्रिया आहे. ही आपण असं म्हणू की ढोबळमानाने ही प्रक्रिया आहे. आता परिणाम काय होतो त्याचा सगळ्यात मोठा परिणाम जो असतो तो कुठल्या तरी रुग्णाला रक्ताची गरज असते
म्हणजे आता कुठल्या तरी म्हणत असताना कसं की आम्ही 5 वर्षांपूर्वी असं म्हणायचो की नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून 100 वर्षांच्या आजोबांपर्यंत कुणाला पण रक्त लागू शकतं. अगदी. पण आता आम्ही त्याच्या अलीकडे आलेलो आहे. आम्ही आता असं म्हणतो की पोटात असणाऱ्या बाळापासून ते 100 वर्षाच्या आजोबापैकी कुणालाही रक्त लागू शकतं. वा. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्यांना एका अर्थाने त्यांचं जीवन देणारा आहे. म्हणजे जगण्याची जी त्यांची प्रक्रिया आहे ती कधी उत्तम करणार आहे तर कधी जीवदानच देणार जीवदान आहे. देणार आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व वेगळं आहे. एक रक्तदाता जेव्हा रक्त देतो तेव्हा त्याचा फायदा किती रुग्णांना किंवा किती जीवांना होऊ शकतो? 30 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला असता तर कदाचित असं होतं की एक रक्तदाता हा आपण रक्त जेव्हा घेतो तेव्हा साधारण एका रुग्णाला आपण त्याचं रक्त देऊ शकतो. पण मध्यंतरीच्या मागच्या 30 वर्षांमध्ये जी प्रगती रक्त संक्रमण आणि रक्त संकलन याच्यामध्ये झाली त्याच्यामध्ये आपण रक्ताचे घटक बनवायला सुरुवात केली. कारण रक्त ही गोष्ट अशी आहे की त्यातल्या प्रत्येक पेशीला वेगळं काम आहे आणि रुग्णाची गरज पण काहीच पेशींची आहे, सगळ्या गोष्टींची नाही आहे. म्हणजे आपण उदाहरण असं म्हणू की एखाद्याला समजा रक्ताचं प्रमाण कमी आहे तर त्याला फक्त लाल रक्तपेशी लागणार आहेत, त्यामुळे आपण त्या लाल रक्तपेशीच देऊ शकतो. काही जणांना की जे सगळ्यांना साधारण ऐकून माहिती असतं की डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात त्यांना प्लेटलेट्स लागणार आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना पूर्ण बाकीच्या रक्ताची गरज नाहीये, फक्त प्लेटलेट्स लागणार आहेत. तसं फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणजे द्रव भाग जो आहे तोही काही रुग्णांना फक्त तेवढा द्रव भागच लागत असतो. त्यामुळे स्वाभाविकपणे याचे 3 वेगवेगळे भाग करून आपण 3 रुग्णांना नक्की देऊ शकतो. त्याच्याही पुढे जाऊन काही जणांना फक्त क्रायो प्रेसिपिटेट नावाचा फॅक्टर लागतो, तो पण आपण याच्या द्रव भागातनं वेगळा करू शकतो. म्हणजे आपण हिमोफिलिया सारख्या आजारांमध्ये असं म्हणतो की रुग्णांना त्याची सतत द्यावे लागतात, तर अशा पद्धतीच्या काही रुग्णांना त्यातला क्रायो हा भाग पण आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे एक रक्तदाता अनेक जणांचं प्राण वाचवू शकतो आणि त्यांचं आयुष्य वृद्धिंगत करू शकतो. दत्ताजी भाले रक्त केंद्राची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी पायाभरणीपासून तुम्ही या रक्तपेढीसाठी काम केलेलं आहे. तर याची प्रारंभाची थोडी पार्श्वभूमी सांगा आणि त्याची वाटचाल पुढे कशी होत गेली याबद्दलही आम्हाला कल्पना द्या. तसं हेडगेवार रुग्णालय आपण सुरू केलं 1989 मध्ये आणि जेव्हा रुग्णालय सुरू केलं तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याकडे फिजिशियन, सर्जन, ENT सर्जन, गायनेकोलॉजिस्ट या 4ही ब्रँचेस होत्या आणि ह्या 4ही ब्रँचेसमध्ये असं आहे की आपल्याला रुग्णाला कधी ना कधीतरी रक्त द्यावं लागतं, असे रुग्ण येतातच. मग स्वाभाविक आपण असा विचार केला की आपल्यालाच आता ह्याची काहीतरी सोय केली पाहिजे. तेव्हा काही तुटपुंजा रक्त केंद्र शहरामध्ये होती, अगदीच नव्हती असं नाही, पण खूपच कमी प्रमाणावर त्याचं काम होतं. म्हणजे रुग्णाजवळ रुग्णाचा नातेवाईक ब्लड देणारा असेल तर कदाचित रक्त मिळण्याची शक्यता होती. म्हणजे साठा असा रक्ताचा तेव्हा फारसा नव्हता. त्यामुळे आपण असा विचार केला की आपण रक्त केंद्र सुरू करूया. मग हेडगेवार रुग्णालयाने विचार करताना असा केला की मग आपण हे फक्त रुग्णालयापुरता विचार न करता आपण पूर्ण शहराची, जमलं तर सगळ्या जिल्ह्याची, म्हणजे एका अर्थाने या विभागाची म्हणजे रिजनची गरज आपण कशी पूर्ण करू शकू याचा आपण विचार करूया आणि त्यामुळे स्वतंत्रपणे रक्त केंद्राची सुरुवात करण्याचं आपण ठरवलं. जेव्हा याचा प्रारंभ झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या असतील आणि त्यावेळेच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार आणि आजचं बदललेलं तंत्रज्ञान, तर ही मधली वाटचाल कशी घडली याबद्दलही आम्हाला सांगा. जेव्हा आपण रक्त केंद्र सुरू केलं तेव्हा रक्त जमा करण्यासाठी काचेच्या बाटल्या वापरल्या जात होत्या, कारण पूर्ण रक्त आपण रुग्णांना द्यायचो बाटलीमध्ये. तेव्हा जे काय सलाईन वगैरे पण असायचं ते सुद्धा बाटल्यांमध्येच असायचं, प्लास्टिक नंतर आलं. त्यामुळे त्या रक्ताच्या बाटल्यांमध्ये आपण रक्त जमा करायचो आणि ते रुग्णांना द्यायचो. पण त्याच्याही आधी जाऊन रक्त केंद्र सुरू करण्यापूर्वी विचार असा केला संस्थेतल्या सगळ्यांनी की जर आपण कर्ज काढलं तर रुग्णावर याचा अतिरिक्त बोजा पडेल. रक्त जरी निस्वार्थपणे लोकांनी दिलेलं असलं, सेवाभाव म्हणून दिलेलं असलं, तरी त्याची जी काय आपल्याला साठवावं लागणार आहे, त्याच्या काही तपासण्या कराव्या लागणार आहेत, त्याच्यावर काही अन्य खर्च प्रक्रिया कराव्या लागणार आहेत, काही व्यवस्थापनाचा खर्च असणार आहे, तर रुग्णाला याची कमीत कमी सेवा शुल्क रुग्णाला लागावं यासाठी म्हणून आपण असा विचार केला की आपण रक्त केंद्राची उभारणी ही समाजाच्या माध्यमातून करू. रक्त केंद्र हे या संस्थेचं नाही, हे या समाजाचं आहे आणि मग स्वाभाविकपणे त्यांनीच ते उभं करावं आणि त्यांनीच चालवावं. कारण रक्त केंद्र असं पण संस्था नाहीच चालवत, संस्था आणि समाज मिळून चालवतं. कारण रक्तदाता जर आला तरच रक्त केंद्र चालणार आहे, त्यामुळे ते समाजाचं युनिट आहे. त्यामुळे आपण पहिल्यापासून त्याचा विचार असाच केलेला आहे की हे समाजाचं युनिट आहे, समाजालाच चालवायचं आहे. मग त्याची आर्थिक उभारणी पण सुदैवाने समाजाने आपल्याला वर्षभरामध्ये तेवढे पैसे दिले आणि आपण ते रक्त केंद्र सुरू करू शकलो. तेव्हा छोट्या प्रमाणावर होतं, वर्षाला साधारण 4 किंवा 5,000 युनिट्स आपण जमा करायचो आणि तेवढीच वितरित करायचो. आजच्या सद्यस्थितीमध्ये अंदाजे वर्षभरातून आपण किती युनिट्स रक्त संकलन करतो आणि किती रुग्णांपर्यंत आपण त्याचा लाभ पोहोचवतो?
मागच्या काही वर्षांमध्ये आपण साधारणपणे 20,000पेक्षा जास्त रक्ताचे युनिट्स दरवर्षी जमा करतो वा. आणि त्याचा लाभ साधारणपणे 50,000च्या जवळपास युनिट्स आपण वितरित करतो. रुग्णांची संख्या वेगळी असू शकते, कारण काही रुग्णांना खूप जास्त रक्त पण लागतं. त्यामुळे स्वाभाविक पण आपण 50,000च्या जवळपास युनिट्स आपण रुग्णांना देऊ शकतो, कारण हे आपण रक्त घटक वेगळे करतो म्हणून. अगदी. जशी या दत्ताजी भाले रक्तपेढीची सुरुवात झाली त्यानंतर विविध उपक्रम पण दत्ताजी भाले रक्तपेढीने समाजामध्ये आणले. म्हणजे अगदी वारी करण्यापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी साक्षर प्रोग्राम घेण्यापर्यंत, पथनाट्य सादर करण्यापर्यंत. तर या चळवळींविषयी आम्हाला एक थोडक्यात माहिती द्या. ह्याची चळवळ खरं म्हणजे 1993ला रक्त केंद्र सुरू झालं. आपण 1992 पासूनच ही चळवळ सुरू केली. म्हणजे आर्थिक मदतीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जेव्हा पोचलो तेव्हापासूनच आपण रक्तदानाच्या महत्वाची चर्चा समाजामध्ये व्हावी असा विषय सतत आपण त्यामध्ये ठेवत राहिलो. म्हणजे कधी पोवाडा असेल, कधी भाषण असेल, कधी वर्तमानपत्रातनं काही लेख असतील. एकूण रक्त केंद्र आपल्याकडे होणार आहे तर रक्तदानाची चळवळ सुरू झाली पाहिजे अशा अर्थाने आपण 1 वर्ष आधीपासून काम सुरू केलं. आणि मग जसं रक्त केंद्र सुरू झालं तसं 2 माध्यमं आपण वापरली. एक वातावरण निर्मिती, म्हणजे लोक ह्या विषयामध्ये सतत काही ना काही चर्चेत असला पाहिजे रक्तदानाचा विषय. आणि दुसरा एका अर्थाने आपण म्हणतो ना की ह्युमन टच, म्हणजे प्रत्येकाला कुठे ना कुठे आपण या कामाशी वैयक्तिकरित्या कसं जोडता येईल याचे पण आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि हे रक्त केंद्राचं काम नाही, म्हणजे हे लोकांनीच केलं खरं सांगायचं तर. म्हणजे सगळ्या समाजाने त्याला उचलून धरलं म्हणूनच आज आपण इतक्या रुग्णांना रक्त देण्यात यशस्वी होऊ शकलो. रक्त या विषयाशी निगडीत वर्षभरातून अनेक कार्यक्रम साजरे होतात. तर या वेगळे जे दिवस आहेत, समजा रक्तदान दिवस आहे, आज आपण जो साजरा करतोय तो रक्तदाता दिवस आहे, थॅलेसेमिया दिवस हा पण एक अत्यंत तशा अर्थाने संवेदनशील दिवस आहे. तर या वेगवेगळ्या दिवसांबद्दल एक आम्हाला थोडक्यात सांगा. रक्त केंद्राच्या माध्यमातून खरं म्हणजे प्रत्येकच दिवस रक्तदान प्रबोधन म्हणून साजरा करावा असं रक्त केंद्राकडनं अपेक्षित पण आहे. त्याने ते केलं पण पाहिजे, कारण यातला मूळ सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रक्ताची गरज आहे हा असं नाही आहे, नुसताच सुरक्षित रक्ताची गरज आहे. त्यामुळं निस्वार्थ आणि स्वेच्छेने देणारा रक्तदाता हा तसा एका अर्थाने सुरक्षित असतो, सेफ असतो. त्याच्या रक्तातनं रुग्णाला अधिक फायदा होतो, काही आजारांचं संक्रमण सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिली सुरक्षिततेची रुग्णाच्या पायरी जी आहे ती सुरक्षित रक्तदाता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे सुरक्षित रक्तदाता उभा करणं, मग तो स्वेच्छा आहे, पुन्हा पुन्हा रक्तदान करणारा आहे, त्यामुळे स्वाभाविक त्याचं हे होतं. मग हे करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण याचा लोकांपर्यंत पोचू शकतो. एक माध्यम आहे स्पर्धा घेण्याचं, ज्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, कॉलेज बहीण विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, महिलांसाठी रक्तदान हा विषय देऊन रांगोळी स्पर्धा. आपण एके वर्षी हा पण प्रयोग करून पाहिला की लोक गणेशोत्सव करतात, तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा, त्यांनी रक्तदान या विषयातच गणेशोत्सव देखावा करावा आणि त्याची स्पर्धा. किंवा मग पथनाट्य स्पर्धा. पथनाट्य स्पर्धेचा तर आपला परिणाम असा झाला की आपण चौकात जाऊनच स्पर्धा घेतली. थिएटरमध्ये नाही स्पर्धा घेतली. स्पर्धा आपण वेगवेगळे चौक निवडले, तिथे जाऊन आपण त्यांना सादरीकरण करायला लावलं. 10 ठिकाणी वेगवेगळ्या गटांनी पथनाट्य केले आणि त्या 10 पथनाट्यांमधनं आपण मग त्याचं बक्षीस वितरण, त्याचा कार्यक्रम, त्याचं पुन्हा लोकांना त्या माध्यमातून पुन्हा एकदा समाज प्रबोधन करणं असं केलं. पण हे ज्या 10 ठिकाणी झाले तिथे पाहणारे पण खूप लोक आले. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करताना हे अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल आपल्याला याचा प्रयत्न आपली टीम म्हणून आपण करत राहिलो. वा, म्हणजे अगदी रस्त्याच्या जाळ्यांपासून ते मानवी मनाच्या जाळ्यांपासून ते रक्तवाहिनीच्या जाळ्यांपर्यंत सगळीकडे आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि रक्तदाता घडवण्याचा आपण प्रयत्न केला. तर आजचा हा जो दिवस आपण साजरा करतोय रक्तदाता दिवस, या दिवसाचं वेगळेपण काय आहे? सर, पहिलं एक म्हणते की रक्तदाता आपण नाही घडवला, रक्तदाता होताच. आपण फक्त त्याला एक स्पर्श केला की त्यांनी हे केलं पाहिजे याचा, आणि त्या माध्यमातून त्यांनी रक्तदानच नाही, आमच्याकडे असे अधिक लोक आहेत की जे फक्त रक्तदान नाही करत, रक्तदान शिबिरं पण आयोजित करतात. मग त्याच्याही पुढे जाऊन जी आम्ही रक्तदान प्रबोधनाचे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे ते आहेतच, ते समाजामध्ये आहेत, रक्तदाता आहेत. रक्त केंद्र त्यांना नाही घडवत, दोघांचं मिळून हे काम आहे. आणि रक्तदाता आहे त्याला फक्त कुठेतरी आपल्याला मोटिवेट करावं लागतं, म्हणून प्रबोधन करावं लागतं, त्याला जाणवून द्यावं लागतं की आपण करू शकतो ही गोष्ट. ती एकदा जाणवून दिली की रक्तदाता रक्त केंद्राशी जोडला जातो. रक्तदाता या दिवसासाठी आपण जे रक्तदात्यांच्या प्रती आपली भूमिका मांडतो, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करतो, तर त्या ऋण व्यक्त करण्याच्या माध्यमातून काही विशेष तुम्हाला सांगावं वाटेल का रक्तदाता या विषयाशी निगडीत? खरं म्हणजे त्यांचं ऋण कसं व्यक्त करायचं हा तसा मोठाच प्रश्न आहे. म्हणजे ते नाही व्यक्त करता येणार इतक्या सहजपणे, पण तो एक ऋणानुबंध रक्त केंद्राचा आणि रक्तदात्याचा
तयार होतो ना, त्याचा काही अनुभव आपण नक्की त्याचा विचार करू शकतो. म्हणजे अगदी 8 दिवसापूर्वीचीच घटना आहे. आपल्याकडे नियमित येणारे एक रक्तदाते आहेत आणि अधिक महिन्यानिमित्त त्यांनी जेवढे आपला कर्मचारी वर्ग, नर्सेस, टेक्निशियन्स आपल्या रक्त संकलन रूममध्ये असतात, ब्लड डोनेशन एरियामध्ये असतात, त्या सगळ्यांना त्यांनी त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. हो. म्हणजे माझ्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती त्या लोकांसाठी. म्हणजे फक्त रक्त केंद्राशी जुळणं, फक्त रक्तदान करणं, कुठल्या तरी पेशंटला मदत करणं, याच्या पुढे जाऊन समाज पण रक्त केंद्राशी एक वेगळ्या प्रकारचं नातं, भावनिक नातं हां. तयार करतोय म्हणजे. अगदी. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे पण काम करणाऱ्या सगळ्यांना असं वाटतं की हे एक आपलं वेगळं नातं आहे या सगळ्याच रक्तदात्यांशी. हे नातं दोन्ही बाजूनी आपण चालू ठेवतो. मला असं वाटतं याचं हेच कारण असावं की गेली 30-35 वर्ष दत्ताजी भाले रक्तपेढी ज्या अविरतपणे काम करते, तुम्ही आता जी मूलभूत भूमिका मांडली की समाजाचं ऋण आहे, परंतु ते ऋण आपण ऋणानुबंधात त्याला बदलून आणतो आणि त्याचं एक भावनिक नातं तयार करतो आणि त्यामुळेच एवढी मोठी संस्था, अशी मोठी सामाजिक चळवळ रक्तपेढीच्या माध्यमातून उभी राहते. गेल्या 30-35 वर्षात तुम्ही समाजात झालेली अनेक स्थित्यंतरं पाहिली आणि रक्तपेढीच्या दृष्टिकोनातूनही ती पाहिली. तर त्यानिमित्तानं तुम्हाला जे आलेले वैयक्तिक अनुभव आणि समाजात कशा प्रकारे याबद्दलच्या दृष्टिकोनामध्ये बदल होत गेला, याबद्दलही आम्हाला सांगा. आपण रक्तदात्यांशी संपर्क करत असताना सुरुवात जी केली ती एका अर्थाने आपण वाढदिवसाचं पोस्टकार्ड, तेव्हा पोस्टकार्ड हीच उपलब्ध गोष्ट होती. म्हणजे फोन्स नव्हते, मोबाईल तर नव्हतेच, काहीच नव्हतं. त्यामुळे आपण एक पत्र त्यांना वाढदिवसाचं द्यायचो. हो. आणि लोकांना खूप आनंद व्हायचा त्या गोष्टीचा की आपल्याला वाढदिवसाचं पत्र आपल्याला येते असं. म्हणजे आज पण तेव्हा असणारे रक्तदाते ज्यांचा फिटनेस अजूनपर्यंत चालू आहे ते येत आहेत, ते म्हणतात आता तुम्ही कार्ड नाही पाठवत आम्हाला. मी म्हटलं अहो आता पोस्ट ऑफिस नाही आहे, तुम्हाला कार्ड कसं पाठवणार आम्ही. पण आता आपण मेसेज पाठवतो, फोन करतो. म्हणजे ही जशी गोष्ट बदलत जाते, पण ज्या काही जुन्या गोष्टींनी लोक अटॅच झालेले आहेत ना, तर तो संबंध त्यांच्याही बाजूने आपण तसाच राहतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी येत्या की ज्या छोट्या गोष्टीतनं त्यांना आनंद होतो. आता बऱ्याचदा असं होतं की वाढदिवस साजरा करण्यासाठी रक्तदाते रक्तकेंद्रामध्ये येतात. मग आपण असं म्हणतो की आपण त्यांना जीवे शरदशतम म्हणूया. Yes. अगदी साधी गोष्ट आहे, काहीच लागत नाही त्याला. पण आपला 4-5 जण जेवढे तिथे उपलब्ध असतील ते म्हणतात ना, प्रत्येक रक्तदाता असं म्हणतोच की असा वाढदिवस माझा कधीच नाही साजरा झाला. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा मला खूपच आवडल्या. म्हणजे एका अर्थाने कसं आहे की प्रत्येकच गोष्ट काही काइंड्समध्ये किंवा पैशांच्या स्वरूपात नाही करावी लागत. आणि हा तर विषय असा आहे की त्या माणसाच्या मनाला तुम्हाला साथ घालता आली पाहिजे आणि ती घातली की तो रक्तदानासाठी कायमस्वरूपी तयार राहतो. मुख्य मी म्हटलं ना, पुन्हा पुन्हा रक्तदान करणारा रक्तदाता रुग्णाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित असतो. त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आहे. यामध्ये अजून एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती अशी आहे की रक्तदात्यांबद्दल तुम्हाला काही अनुभव आले असतील, तर त्या अनुभवांबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. रक्तदात्यांविषयीचे चांगले अनुभव खूप आहेत. साधारणपणे समाजामध्ये असं म्हणतात, एक नकारात्मक सूर असतो बऱ्याचदा की रक्तदाते तयार होत नाहीत. फार गैरसमज असतात लोकांच्या मनामध्ये, उगाचच म्हणतात चक्कर येते म्हणून. असं काही होत नसतं. मला असं वाटतं पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांनाच थोडासा बदलला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला ना तर एवढे रक्तदाते होतात ना, 20,000 म्हणजे करणारे आहेत. नक्की आहेत. एक अनुभव सांगते. आमच्याकडे एक तंत्रज्ञ होती, आहे म्हणजे अजूनही ती आपल्याचकडे काम करते. साधीशी गोष्ट आहे. तेव्हा मुलींची वजनं साधारण 40-45च्या दरम्यान कुठेतरी असायची. त्यामुळे रक्तदानाला काही त्यांचा निकषात त्या बसायच्या नाही, 45पेक्षा जास्त पाहिजे या ह्याच्यामध्ये. आणि मग खूप प्रयत्न तिचे की आपलं वजन 45 झालं पाहिजे, आपलं वजन 45 झालं पाहिजे. एका वेईंग स्केलवर तिचं वजन 45 किलो भरलं. ती ते वजनाचं मशीन घेऊनच माझ्या रूममध्ये आली आणि मॅडम 45 झालं, आज मला रक्तदान करायचं आता. असे खूप चांगले अनुभव आहेत. एक कॉलेजमध्ये एका रक्तदान शिबिराला गेले होते. 1 महिना बाकी होता त्या मुलाला 18 वर्ष पूर्ण व्हायला. पूर्ण कॅम्पभर तो माझ्या मागे फिरत होता, मॅडम 1च तर महिना ना, त्याला काय होतंय, 1च तर महिना आहे ना. पण म्हणजे मग मी पण असा प्रयत्न केला की मी त्याला म्हटलं नाही, 1 महिन्यानी तुम्हाला भेटायचं, आज नाहीच घेणार मी तुझं, पण तुला महिन्यानी यावंच लागेल कसंही करून रक्तकेंद्रात. पण काय होतं ना, तिथे एक वातावरण असतं, मुलांचं एक वय असतं, त्याला वाटत होतं तिथेच मी घ्यावं. पण खूप वेळा समजावल्यानंतर, बाकी सगळ्यांनीच एकूण पाहिल्यानंतर तो तयार झाला आणि तो बरोबर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रक्तकेंद्रात येऊन त्यांनी रक्तदान केलं. म्हणजे असे खूप अनुभव आहेत. कोविडच्या काळामध्ये आमच्या एका, आपण डोनर्स कमी असतील किंवा रक्तसाठा एखाद्या ग्रुपचा आपल्याला पाहिजे असेल तर काही जणांना आपण कॉल करतो. काही बंधने होती त्या काळामध्ये. तर आपण फोन करायचो मग की अजूनही करावे लागतात कधी कधी निगेटिव्ह रक्तदात्यांसाठी. तर मग आपण एका रक्तदात्याला फोन केला तर तो म्हणाला अर्धा पाऊण तास लागेल. ते अर्धा पाऊण तास लागेल म्हटल्यानंतर साहजिक आपली हिने विचारलं, सर मग कुठे आहात तुम्ही? ते म्हणाले काही नाही, इथे अडूळपर्यंत आलोय, पण मी येतो पाऊण तासामध्ये.
सोलापूरला निघालेले रक्तदाते अडूळवरनं बापरे. रक्त केंद्रामध्ये परत आले आणि त्यांनी रक्तदान केलं. म्हणजे असे खूप अनुभव आहेत की जेणेकरून असं वाटतं की नाही, रक्तदान लोकांच्या मनामध्ये बऱ्यापैकी त्यांना समजलेलं आहे, केलं पाहिजे, याचं महत्त्व पटलेलं आहे. एक आपल्याकडचे रक्तदाते आहेत, अजिंठ्याहून दरवर्षी एकदा रक्तदान करायला येतात. बाप. म्हणजे आहे लोकांच्या मनामध्ये रक्तदानाविषयीची गैरसमज आहेत का, तर ते पण आहेत. म्हणजे मला त्रास नाही न होणार, किंवा मी आजारीच पडणार का, माझंच रक्त कमी, असे म्हणणारे पण असेही लोक आहेत. किंवा मग रक्त केंद्रांमधनं मग नंतर पैसे लागतात, घेतात फुकट आणि नंतर पैसे लागतात, असे पण गैरसमज आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्या गैरसमजाची हे बदलत जाते. म्हणजे जेव्हा एड्सचा काळ होता, म्हणजे नुकतंच एड्स लक्षात आलं होतं आणि त्याचा खूप प्रोपगंडा होत होता, तेव्हा लोकांना असं वाटत होतं की रक्तदान केल्यानेच संक्रमण एड्स होतो का होतं, काय. HIV म्हणजे संक्रमण त्याच्यामुळे ते त्याला खूप घाबरत होते. मग आपल्याला तो विषय लोकांपर्यंत पोचवायची गरज पडली की नाही, याच्यातनं नाही होत. असं ते वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज असतात. पण त्याच्याही पुढे जाऊन खूप जणांमध्ये ते करण्याची आस खूप जास्त आहे असते. आहे. या सगळ्या पार्श्वभूमी जेव्हा तुम्ही सांगताय आणि वेगवेगळे अनुभव सांगताय, तेव्हा असे पण काही रक्तदाते आहेत की जे वारंवार, म्हणजे अगदी 90 दिवस मोजून रक्तदान करतात, किंवा थॅलेसेमियाच्या रुग्णांपर्यंत आपण जे पोहोचतो, तर त्या एक अनुभवांबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. दर 3 महिन्यांनी रक्तदान करणारे अनेक रक्तदाते आपल्या रक्तकेंद्राशी जोडलेले आहेत. म्हणजे आपण आता बघतोय की ज्यांचे 100 वेळा रक्तदान झालंय का, 75 झालंय का, 50 झालंय का, तर आता असे खूप रक्तदाते आहेत. आणि हे थॅलेसेमियाच्या रुग्णासाठी नियमित रक्तदान करणार अशी कमिटमेंट दिलेले पण खूप रक्तदाते आहेत. पण मग हे काय आहे की कशासाठी थॅलेसेमियासाठी कमिटमेंट द्यायची. तर थॅलेसेमिया हा एक जनुकीय आजार आहे. मूल 6 महिन्याचं झालं की त्याच्यानंतर लक्षात येतं की हा बाहेरच्याच रक्तावर राहणार आहे, याचं स्वतःचं रक्त काही काम करणार नाहीये. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला सुरुवातीला त्याच्या वजनामुळे कमी युनिट, अर्ध युनिट, 100 ml, 150 ml असं लागतं. नंतर हळूहळू त्याची जी काय गरज आहे रक्ताची ती वाढत जाते. जेव्हा 15-20 वर्षाचं मूल होतं तेव्हा महिन्यातनं 2 वेळा किंवा 3 युनिट्स असे पण द्यावे लागतात. पण मग याच्यात काय होतं ना की खूप रक्तांना ते एक्सपोज होत राहतात. आम्ही असं म्हणतो की जसं आपण कार्ल लँडस्टीनरचं नाव घेतलं की ज्यांनी या रक्तगटाचा शोध लावला, त्यामुळे आपण हे ABO आणि RH हे पाहतो फक्त, पण अन्य पण काही रक्तगट वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज, अँटीजन्स आहेत अजूनही. मग ते त्यांचं काय, तर ते असतातच शरीरामध्ये. अशा साधारण आतापर्यंत 45 प्रकारच्या रक्तगट म्हणता येईल आपल्याला, की पण ते त्यांचं खूप क्लिनिकल सिग्निफिकन्स नाहीये. त्यामुळे ट्रान्सफ्युजनमध्ये खूप रोल नसला तरी ज्यांना सततच रक्त घ्यावं लागतं त्यांच्यामध्ये त्या थोडासा त्रास होऊ शकतो त्या रुग्णाला. त्यासाठी त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. म्हणून मग आपण असं म्हणतो की या रुग्णांना जे काय रक्त आपण देणार आहे त्याचे ठराविक 10 डोनर असतील तर त्याला तेवढ्याच डोनर्सना तो एक्सपोज होईल. म्हणजे अननेसेसरी सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या दर वेळेस त्याला वेगळं एक्सपोजर होण्यापेक्षा कमी लोकांना त्यांना एक्सपोजर येईल. त्यामुळे साधारणपणे डिसीज ट्रान्समिशनची पण शक्यता कमी आणि रिॲक्शन्स येण्याची पण शक्यता कमी. त्यामुळे यांना आपण असं म्हणतो की त्यांनी नियमितपणे त्या पेशंटसाठीच रक्त द्यावं. मग हा गट जो आहे हा 10 जणांचा असेल, काही 5 जणांचा असेल, त्याची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ती गटातली संख्या ठेवावी लागते. ते कायमस्वरूपी त्या रुग्णासाठीच रक्तदान करतात. कुठेही असेल तरी करतात, येतात त्यांच्या गरजेनुसार. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या रुग्णाची जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हाच ही मंडळी रक्तदानासाठी येतात. येस. रक्तघटकांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं, त्याचे जे आयाम आहेत, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स येतात, क्रायोप्रेसिपिटेट येतात, प्लाझ्माही येतो. आणि आत्ता सांगतानाही असं सांगितलं की कोविडच्या काळामध्येही वेगळ्या प्रकारची त्याची रिक्वायरमेंट होती. डेंग्यूचाही विषय आपण बोलात. तर आम्हाला प्लेटलेट्सबद्दल आणि हे जे वेगवेगळे रक्तघटक आहेत त्यांची उपयुक्तता आणि रुग्णांमध्ये त्यांची असणारी उपयुक्तता याबद्दल आम्हाला सांगा. हां, आपण आत्तापर्यंत पाहिलं की पूर्ण रक्त जमा करणं आणि त्यातले 4 रक्तघटक वेगळे करणं आणि ते वेगवेगळ्या रुग्णांना देणं. त्याच्याही पुढे जाऊन एक अफेरेसिस टेक्निक ज्याला म्हणू आपण, ती एक पद्धत आहे की आता आपण पाहिलं की काही जणांना प्लेटलेट्स खूप जास्त प्रमाणात लागतात. आपण जेव्हा 350 ml रक्त संकलित करतो तेव्हा मिळणाऱ्या त्याच्यातनं आपण सेपरेट करू शकणाऱ्या प्लेटलेटपेक्षा 10 पट त्या रुग्णाची प्लेटलेट्सची गरज असते. मग अशा वेळी काय करता येईल, तर ही अफेरेसिस टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये कामात येते. पण म्हणजे टेक्नॉलॉजीत मला जास्त जायचं नाहीये. मला म्हणायचं हे आहे की हा रक्तदाता खूप जास्त मोटिवेटेड लागतो. म्हणजे त्याची कमिटमेंट खूप मोठी लागते. कारण त्याला स्वतःला 1 ते 2 तास लागतात. एरवी आपण रक्तदान करतो तेव्हा सगळा मिळून अर्ध्या तासामध्ये होतं. म्हणजे रक्तदानाची प्रक्रिया तर 5 ते 7 मिनिटाचीच असते. पण या ह्याच्यामध्ये त्याला ती प्रक्रिया साधारणपणे 45 मिनिटाची असते. आणि त्याच्या आधी आपल्याला त्यांचं सॅम्पल
घेऊन त्यांचे प्लेटलेट काउंट बरोबर आहे का, त्यांना काही आजार नाही ना, या सगळ्या तपासण्या आधी कराव्या लागतात आणि नंतर त्यांना, आणि काही कालावधीसाठी म्हणजे त्या 45 मिनिटासाठी खरं म्हणजे आम्ही त्यांना ट्रान्सफ्यूज पण करत असतो. म्हणजे त्याच्यात सेल्स का असे ना, पण त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट तर मिसळावाच लागतो. त्यामुळे स्वाभाविक बाहेरच्या काही गोष्टी आपल्याला त्यांच्या शरीरामध्ये त्यांचं लाल रक्तपेशी परत पाठवण्यासाठीची एक प्रक्रिया करावी लागते आपल्याला. त्यामुळे स्वाभाविक तो काही काळ तसं खरं पेशंटच म्हणूया आपण की त्याला ट्रान्सफ्युजन चालू असतं. पण आणि थोडंसं कधीतरी ओठाला मुंग्या येणं वगैरे असं सुद्धा होतं. पण अशी कमिटमेंट असणारे रक्तदाते 250-300च्या वर आपल्याकडे आहेत. आणि खूप गंमत वाटते कधी कधी पाहताना की 15-20 दिवस झाले फोन नाही आला ना, का आम्हाला अशात बोलवतच नाहीये तुम्ही, असं म्हणणाऱ्यांची संख्या पण खूप आहे. म्हणजे ही एवढी कमिटमेंट, 1.5-2 तास रक्त केंद्रात येऊन ती सगळ्या प्रोसेसमध्ये राहणं, ते आपण सिंगल डोनर प्लेटलेट रुग्णाच्या उपयोगासाठी देणं, ही मानसिकता असणाऱ्या लोकांची खूप चांगली फळी आपल्याकडे आता आहे. आणि ह्यात कसं झालंय की कोविडच्या काळामध्ये कोविड प्लाझ्मा द्या असं काही काळ आपल्याला होतं की बाबा त्या अँटीबॉडीज काम करतील अशा अर्थाने. त्यामुळे काही काळ आपण तो कोविड प्लाझ्मा देत होतो. मला खरंच खूप कौतुक वाटायचं, तो अनभिज्ञ असलेला कोविड एखाद्या माणसाला झालाय, 1.5 महिना झालाय तो त्याच्यातनं बाहेर आलाय आणि भीतीचं सगळीकडेच वातावरण आहे कोविडचं, तरी त्याही सगळ्या वातावरणामध्ये त्यांना असा विचार यायचा मनामध्ये की नाही, मला तर होऊन गेला, पण कुणाला तरी माझ्या प्लाझ्मानी जर बरं वाटणार असेल तर मी तो देईन, असं म्हणून साधारणपणे 250-300 तेही डोनर्स प्लाझ्मा त्या काळामध्ये कोविड प्लाझ्मा दिला आणि काही रुग्णांना मदत करण्याचा त्यांच्या बाजूनी प्रयत्न केला. मग त्यावेळेस आपण त्यांना नंतर असं म्हणलं की वर्षभर झालं कोविड तर थांबला, कोविड प्लाझ्माची गरज संपली. मग आपण असा विचार केला की हे सगळे रक्तदाते प्लेटलेट्स देऊ शकतील. प्रोसेस तीच आहे, ती प्रोसेस आता त्यांना माहिती झालेली आहे. आणि आपण त्यांना एक आवाहन केलं की बाबा तुम्ही आता कोविड संपलाय, आता कोविड प्लाझ्मा कोणाला लागणार नाही, आता तुमच्यामध्ये कोविडच्या अँटीबॉडीज असणार पण नाहीये, त्याच्यामुळे आता तुम्ही या पेशंटसाठी तुम्ही मदतरूप होऊ शकता. तर जवळपास अर्धे म्हणजे आपण कार्यक्रम घेतले, आपण प्लाझ्मा ज्यांनी दिला होता त्यांच्यासाठी एक छोटंसं गेट टुगेदर घेतलं. जाताना 2 जण सिंगल डोनर प्लेटलेट देऊन गेले. म्हणजे लोकांपर्यंत फक्त आपण पोहोचण्याचा विषय. आणि तसं मी म्हणलं ना की होल ब्लड डोनेशन पेक्षा सुद्धा याला एक वेगळी प्रोसेस आहे, त्यामुळे ते पण लोक करतात. प्लाझ्मा देतात, काही जण ग्रॅन्युलोसाइट्स पण देतात, ती पण प्रोसेस साधारण 3-4 तासाची असते, तर त्याला पण लोक तयार होतात. आता तर रक्त केंद्राच्या माध्यमातून बोन मॅरो ट्रान्सप्लांट, म्हणजे आम्ही शिकत होतो तेव्हा बोन मॅरो प्रत्यक्ष मॅरो काढायचा आणि पेशंटला द्यायचा, असं बोन मॅरो ट्रान्सप्लांट होतं. पण मागच्या 10 वर्षांमध्ये ब्लड बँकेच्या माध्यमातून आपण ह्या पेरिफेरल स्टेम सेल्स काढून त्या रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट देतो. ही टेक्निक एकच आहे या सगळ्यांचं, फक्त पेरिफेरीमध्ये त्या बोन मॅरोच्या सेल्स आल्या पाहिजे त्यासाठी काही औषधी दिली जातात. आणि साधारण 5व्या-6व्या दिवशी ह्याच प्रोसेसमधनं, म्हणजे जसं मी म्हणलं की आपण प्लेटलेट जमा करतो आणि आरबीसीस त्याच्या त्याला परत करतो, तसं पेरिफेरल स्टेम सेल्स आपण जमा करतो आणि बाकी आरबीसीस त्यांच्या त्यांना परत करतो. त्या पेरिफेरल स्टेम सेल्स आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी वापरतो. म्हणजे एका अर्थाने हेही खूप मोठी हे आहे, त्याला 5-6 तास लागतात आणि लोक त्याच्यात पण रक्तदान करतात, म्हणजे बोन मॅरो देतात स्वतःचा आणि कोणाला तरी बोन मॅरो ट्रान्सप्लांटला मदत करतात. बऱ्याच वेळा हे त्यांचे नातेवाईक असतात, पण काही जणांनी रजिस्टर पण केलेलं आहे की कुणाला मॅच झाला माझा बोन मॅरो तर मी बोन मॅरो सुद्धा देईल, अशी रजिस्ट्री पण आहे बोन मॅरोची, की ज्यांचं HLA टायपिंग केलेलं असतं, कोणाशी तरी मॅचिंग झालं तर ते देऊ शकतात. म्हणजे एका अर्थाने टेक्नॉलॉजी जशी ॲडव्हान्स झाली तशी ती प्रोसेस थोडीशी सोपी झाली आणि कुणीही सहजपणे वेळ काढून बाकीचे निकष जर त्याच्यामध्ये बसलेत, एका अर्थाने चांगली प्रकृती अशा अर्थाने तर बसले, तर कोणीही हे काम करू शकतं. म्हणजे आणि करतात, म्हणजे करू शकतं ही गोष्ट आहेच आहे, पण लोक करतात, प्रत्यक्षात करणारी मंडळी आहे. म्हणजे रक्त अभिसरण, मानवी मनाचं अभिसरण, विज्ञानाचं अभिसरण, तंत्रज्ञानाचं अभिसरण आणि यातून पूर्ण जीवन मूल्यांचं अभिसरण हे एकाच वेळी या सगळ्या प्रक्रियेतून घडतंय. वा. दत्ताजी भाले रक्तपेढीची सुरुवात 1993 साली झाली. तर दत्ताजी भालेची एक विशिष्ट वास्तुरचना आहे, मूलभूत तत्वरचना आहे, ज्या रचनेवरच्या पायाभूत तत्वांवर ही रक्तपेढी उभी आहे. त्यासाठी आणि संकल्प रचना आणि नंतर एक कार्यरचना त्याच्यातनं एक घडत गेली. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला थोडं संक्षिप्त स्वरूपात सांगा. हे समजून घ्यायचं असेल तर खरं म्हणजे आधी दत्ताजी समजून घ्यावे लागतील आपल्याला. कारण दत्ताजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक होते आणि आणीबाणीच्या काळात जी कुटुंबातली मुख्य व्यक्ती म्हणजे कमावणारी व्यक्ती आपण असं म्हणू मिसाखाली अटकेत होती, तेव्हा तसं एका अर्थाने ते कुटुंब निराधार झालेलं होतं आणि अशा सगळ्या कुटुंबांची काळजी घेणं हे काम दत्ताजी करत होते. दत्ताजींवरही वॉरंट होतं, पण मग दत्ताजी भूमिगत राहून हे सगळं काम करत होते, प्रत्येक कुटुंबाची काळजी घेणं, त्यांच्या सगळ्या व्यवस्था होतील असं पाहणं. त्यामुळे मराठवाडाभर तसं पायी फिरत दत्ताजी ही काळजी सगळ्या लोकांची घेत होते. आणि स्वाभाविकपणे म्हणजे दत्ताजी किती प्रसिद्धी परांमुख होते, तर आपण जेव्हा दत्ताजी भालेंचं नाव रक्त केंद्राला द्यायचं असं ठरवलं तर आपल्याला दत्ताजींचा एखादा सुद्धा फोटो
कुठे मिळाला नाही. बाप. म्हणजे मग आपण कुठेतरी कोणाच्या तरी लग्नातला एखादा छोटासा फोटो त्याच्यावरनं आपण चित्रकाराला सांगून आता जे काय दत्ताजींचं चित्र आपल्याकडे लागलेलं आहे तो दत्ताजींचा फोटो आपल्याला मिळालाच नाही. इतकं प्रसिद्धीपरायण आणि प्रचंड त्यागमूर्ती. म्हणजे शेवटी रक्तदान करावं वगैरे असं आम्ही खूप सहजपणे म्हणत असलो तरी मनामध्ये थोडीशी त्यागाची भावना असेल तरच ते येऊ शकतं, अगदी, नाहीतर नाही येणार. किती सायंटिफिकली आपण म्हणत असलो की रेड सेल्स अशा पण 120 दिवसानंतर जातातच, तर आपण केलं तर काय हरकत आहे, पण तरी सुद्धा मनामध्ये त्यागाची भावना लागते. त्यामुळे अशा त्यागमूर्तीची कायमस्वरूपी आपल्याला आठवण असावी म्हणून दत्ताजींचं नाव त्याला दिलं. आणि मग त्यांची जी काय एका अर्थानं व्यक्तिमत्व होतं ते तसं कणखर होते. त्यामुळे रक्तकेंद्राची रचना तयार करताना सुद्धा ते कणखर असावं अशा पद्धतीचं ती रचना, बाहेरची रचना जी आपल्याला दिसते की साधा असं मऊ प्लास्टर केलेलं नाहीये त्याला, म्हणजे बारीक बारीक दगड आहेत त्याच्यावर. त्याच्यामुळे ते असं एका अर्थाने कणखर पोलादी व्यक्तिमत्व अशा अर्थाने ते. पण दिसायला बिल्डिंग अगदी छोटीशी दिसते. म्हणजे लांबून जर आपण पाहिलं तर एक छोटी बिल्डिंग आहे असं वाटतं, उंचीला खूप कमी आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात तिच्यात 2 मजले आहेत, आकाशाला गवसणी घालणार ते आहे, असं दत्ताजींचं व्यक्तिमत्व. आणि जे काय आतले आपण त्यातली रचना केलेली आहे ते एका अर्थाने आपल्या शरीरामध्ये जसं रक्त वाहतं तशा पद्धतीचे पाथ आपल्या त्या रक्तकेंद्रामध्ये असावेत असाही त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि मुख्य जो इन्फ्रास्ट्रक्चर असा जसा विषय आहे त्याच्याही पेक्षा तो भावनिक विषय आहे की दत्ताजींचं चरित्र हे त्या इमारतीतनं सतत आपल्याला स्मरणात राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच तिथल्याही मंडळींनी तसंच काम केलं पाहिजे. हा आपला खरं म्हणजे त्यातला उद्देश आहे. वा वा, धन्यवाद मॅडम. ऍक्च्युली यामध्ये एक प्रमुख गोष्ट जी मला तुम्ही सांगताना आता जाणवतीये ती अशी आहे की दत्ताजी भालेंचं व्यक्तिमत्व त्या इमारतीतून जसं प्रदर्शित होतं आहे तसं बऱ्याच जणांनी आजपर्यंत दत्ताजी भाले रक्तपेढीला भेट दिली असेल, रक्तदानाच्या निमित्तानं, काही विशिष्ट रक्त घेण्याच्या निमित्तानं. परंतु आता त्यांच्या मनात आता एक उत्कंठा जागृत झाली असेल की आता परत एकदा अभ्यासू दृष्टीनं आपण ही इमारत एकदा पाहावी. आणि ज्यांनी आजपर्यंत ही इमारत पाहिली नाही ते आता उद्युक्त होतील की नेमकं आहे काय आणि हे केंद्र कुठे आहे. तर मला सांगायला आवडेल की गारखेडा परिसरामध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या आवारातच दत्ताजी भाले रक्तपेढीचं समाजकार्य गेली 30-35 वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की रक्तदाता हा समाजातूनच येतो, आपण त्याच्या निर्मितीसाठी काही प्रयत्न करावे यापेक्षा सुद्धा तो स्वतः त्यागमूर्ती असला तर तो आपल्यापर्यंत येतो. तरीही संस्था आणि रक्तदाता या दोघांमध्ये एक भावनिक नातं गेल्या अनेक वर्षांपासून दत्ताजी भाले रक्तपेढीनं अनुभवलेलं आहे. तर त्या भावनिक नात्याबद्दल आम्हाला सांगा. जो आपण म्हणला ना म्हणजे मी पत्राचं उदाहरण दिलं की आपण पोस्टकार्ड पाठवायचं लोकांनी अजूनही जपून ठेवलेले आहेत की रक्त केंद्रातनं मला वाढदिवसाचं पत्र यायचं, वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून. त्यामुळे स्वाभाविकपणे तिथूनच आपण अशी सुरुवात केली आणि हे सगळं काम करत असताना सेवाव्रती मंडळींनी हे काम केले. सगळ्याच रक्तपेढीचा कर्मचारी वर्ग असं नाहीये. मी जसं म्हणलं की तो रक्तदाता म्हणून जोडला जातो, मग तो शिबिर संयोजक होतो, मग तो एका अर्थाने सेवाव्रती होतो. मग हे पत्र लिहिण्याचं काम पण आपल्याकडे सेवाव्रती करायचे, विना मानधन करायचे. त्यांना काही आपण कुठल्याही प्रकारचं मानधन देत नव्हतो. त्यामुळे ती एक निस्वार्थतेची भावना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा तो एक मोठा दुवा रक्तकेंद्रामध्ये आज पण कार्यरत आहे. त्यामुळे त्या पद्धतीने रक्तदात्याशी एका अर्थाने जोडल्या जाणं हा खरं म्हणजे सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे. आणि एकदा जोडल्यानंतर ते टिकवून ठेवणं, मग त्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग आपण आपल्या रक्तकेंद्रातनं करत असतो आणि त्या प्रयोगाला समाजही एका अर्थाने खूप चांगल्या पद्धतीची साथ देतो. म्हणजे आपण मुलांसाठीची स्पर्धा घेतली, निबंध स्पर्धा, 4थी ते 7वीचाच गट होता, छोटी मुलं होती खूप. पण मग आपण असं म्हणलं होतं की पालकांनी मुलांना रक्तकेंद्रात घेऊन यावं, रक्तकेंद्र दाखवावं आणि मग त्यांनी लिहावं त्याला काय लिहायचं असेल ते. तर तो सगळा विषय पूर्ण झाला. रक्त स्पर्धा झाली, स्पर्धेचे निकाल लागले, त्यांचं बक्षिसं मिळाली त्यांना सगळं. ते सगळं झाल्यानंतर 2-3 छोटी मुलं आई वडिलांना ओढत घेऊन आली, आता तुम्हाला रक्तदान करायचंय म्हणून. म्हणजे खूप छान असं वाटतं. असं जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा खूप चांगलं वाटतं की अरे केवढा परिणाम झालाय. आणि हे काहीतरी देऊन नाही साध्य होत. बऱ्याचदा असं होतं की आजूबाजूची सामाजिक परिस्थिती अशी आहे की काहीही करायचं असेल तर मला काय मिळणार अशा पद्धतीचं वातावरण सगळीकडेच आहे. ते याही क्षेत्रात आहे. म्हणजे हाही काही त्याला अपवाद नाही आहे. इथे पण तसं वाटूच शकतं लोकांना. पण त्याच्या पुढे जाऊन अशी पण मंडळी आहेत. त्यामुळे अशी वाटणारी मंडळी असतील तर आपण म्हणतो की नाही, हे आपण नाही करणार, तुम्ही रक्तदानाचा अनुभव घ्या. म्हणजे मी पहिल्यापासून असं म्हणायची की काय मिळेल आम्हाला असं लोकांनी म्हणलं ना, मी म्हणायचे समाधान नक्की मिळेल, त्याची मी गॅरंटी देते की तुम्हाला समाधान नक्की मिळेल की तुम्ही डॉक्टर नाही आहात तरी कोणाचा तरी जीव वाचवताय, याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल. आणि त्या समाधान मिळणारी संख्या भरपूर आहे जे समाधान घेत आहेत त्या विषयाचं आणि ते रक्तदान करतायत. म्हणजे असे रक्तदाते जे समाजाचं ऋण ओळखतात आणि
ते ऋण फेडण्यासाठी ते रक्तदान करतात आणि मग दत्ताजी भाले रक्तपेढी म्हणून त्या ऋणाचं आपण ऋणानुबंधात बदल करतो आणि हळूहळू एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहते आणि जी अविरतपणे चालते आणि जी अजूनही चालू आहे आणि येणाऱ्या अथांग काळापर्यंत ती चालू राहील असाही विश्वास वाटतो. मंडळी, आज भारतीय समाजमनाच्या अभिसरणाचा काळ सुरू आहे. जुन्या मूलगामी मानव्याच्या प्रथा परंपरांना आधुनिकतेचा साज देत भारतीय समाजमन विश्वबंधुत्वाच्या आणि गुरुत्वाच्या भविष्य स्वप्नांचा वेध घेत आहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसता आहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबरते. ती माझी मी त्यांचा, हा एकच ओघ आम्हातून वाहे, नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. केशवसुतांच्या या ओळी आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. आज भारतीय समाजमनात आणि भारतीय भूमीमध्ये रामकृष्ण शिव भगवती देवी यांच्या नावांचा उद्घोष मंदिरांमधून घडतो आहे. सर्व मानवाच्या सुखासाठी प्रार्थनांमधून व्यक्त होण्याची संधी या मंदिरांमध्ये आपल्याला मिळते आणि व्यापक दृष्टीने पाहता दत्ताजी भाले रक्तपेढीसारख्या उभ्या राहिलेल्या अलौकिक समाज कार्यासारखी संस्था मानवतेच्या मंदिरांची साक्ष देते. अशा अर्थाने ही रक्तपेढी हे एक आधुनिक मंदिरच आहे. आपल्या मनातील सर्व कल्याणाच्या भावनेला रक्तातून व्यक्त करण्याची संधी इथे आपल्याला लाभते. एक निरोगी माणूस इथे दाता होतो, रक्तदाता होतो, प्राणदाता होतो, जीवनदाता होतो, कुटुंब सौख्याचा आधार होतो. धन्यवाद डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम. आज आपण या मुलाखत सत्रामधून आम्हा सर्वांशी जो संवाद साधलात आणि रक्तदात्यांबद्दलचं जे ऋण आपण व्यक्त केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.